नमस्कार मित्रांनो, अजय यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मराठीचा पळ रे भोपळ्या टुणूक टुणूक धडा। चला तर मग सुरुवात करूया। एक होती म्हातारी, एकटीच राहायची बिचारी ती। दिवसभर काम करी, पण तिला पोटापुरते अन्नही मिळत नसे। नेहमीच उपाशी राहायची। एकदा तिला वाटले आपण लेकीच्या गावाला जावे। मग ती लेकीच्या गावाला निघाली। वाटेत भेटला तिला एक लांडगा। तो म्हणाला, म्हातारे म्हातारे खाऊ का तुला? म्हातारी होती हुशार, ती कसली भीते? ती म्हणाली, खा पाहिजे तर, पण मिळणार काय? हाडेनी कातडी? थांब जरा, लेकीच्या गावाला जाते, 4 दिवस राहते, तूप साखर खाते, जाडजूड होऊन येते, मग मला खा. लांडगा म्हणाला, फार छान, पण 4 दिवसांनी परत ये बरं का? बरं म्हणून म्हातारी पुढे चालली। मग तिला भेटला एक वाघ। वाघ तिला म्हणाला, म्हातारे म्हातारे खाऊ का गं तुला? म्हातारी होती हुशार, ती कसली भीते? ती म्हणाली, खा पाहिजे तर, पण मिळणार काय? हाडेनी कातडी? थांब जरा, लेकीच्या गावाला जाते, 4 दिवस राहते, तूप साखर खाते, जाडजूड होऊन येते, मग मला खा. वाघ म्हणाला, फार छान, पण 4 दिवसांनी परत ये बरं. बरं म्हणून म्हातारी पुढे चालली। मग ती लेकीच्या गावाला गेली। लेकीला फार आनंद झाला। 4 दिवसांनी ती लेकीला म्हणाली, पोरी जाते आता मी. लेक म्हणाली, रहा ग आई आणखी. म्हातारी म्हणाली, नाही बाई, लांडगा माझी वाट पाहत असेल, 4 दिवसांची बोली करून आले मी, जाते आता, फिरून नाही भेटायची. लेक म्हणाली, आई आई या भोपळ्यात बस, हा तुला घेऊन जाईल, मग कोणाला तू दिसणार नाहीस. म्हातारी भोपळ्यात बसली। भोपळा टुणूक टुणूक पळू लागला। वाटेत वाघ बसला होता। त्याला वाटले, पाटोळे पाटोळे काय पळते आहे, कोणास ठाऊक, 4 दिवस झाले, म्हातारी तर चालली नसेल ना. तो म्हणाला, म्हातारे म्हातारे चाललीस कुठे पळून? म्हातारी भोपळ्यातून म्हणाली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, पळ रे भोपळ्या टुणूक टुणूक. भोपळा जोराने पळ सुटला। वाघही त्याच्या मागे पळू लागला। लांडगाही म्हातारीची वाट पाहत होताच। तोच पुढे भोपळा आणि मागे वाघ पळत येताना त्याने पाहिले। त्याने ओळखले की आत म्हातारी असली पाहिजे। वाटेत उभा राहून तो म्हणाला, म्हातारे म्हातारे चाललीस कुठे पळून? म्हातारी भोपळ्यातून म्हणाली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, पळ रे भोपळ्या. भोपळा जोराने पळू लागला, पण लांडगा कसला लबाड, तो हात पसरून वाटेत बसला। त्याने पटकन भोपळा पकडला आणि म्हातारीला भोपळ्यातून बाहेर काढले। इतक्यात वाघही मागून आलाच। म्हातारी होती हुशार, ती कसली भीते? ती त्या दोघांना म्हणाली, खायचे तर खा, पण माझे डोके कोण खाणार? वाघ म्हणाला, डोके मी खाणार. लांडगा म्हणाला, डोके मी खाणार. दोघेही ओरडू लागले, दोघेही भांडू लागले। म्हातारी हळूच भोपळ्यात बसली व म्हणाली, वाघ मरो नि लांडगा मरो, आपण आपले गुपचूप पळ रे भोपळ्या टुणूक टुणूक. अशी ही एका म्हातारीची गोष्ट आहे। ती तिच्या मुलीकडे जाते आणि ती अतिशय गरीब असते। ती तिच्या मुलीकडे जाते। तिला वाटेमध्ये जाताना जंगल लागतं, तिथे वाघ आणि लांडगा हे दोघे तिला भेटतात आणि त्यांना ती कशी फसवते आणि मग ती कशी पळून येते, त्या दोघांपासून ती स्वतःचा कसा बचाव करते, ती तिच्या युक्तीने ती स्वतःचा जीव वाचवते, असा हा पाठ आहे आणि त्यात ती भोपळ्यात बसून निघते। म्हणून चल रे भोपळ्या टुणूक टुणूक हा मराठीचा धडा आहे। धन्यवाद.